Welcome students. रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स या टॉपिकच्या चौथ्या सेशनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत प्युबर्टी, मेनोपॉज अँड मेन्स्ट्रुअल सायकल. जर तुम्हाला मागच्या दोन सेशनमधले मेल रिप्रोडक्टिव्ह आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह जर समजलेले असेल तर हा चौथा सेशन सुद्धा तुम्हाला सहजपणे समजू शकेल. स्पेशली मेन्स्ट्रुअल सायकल आपल्याला समजावून घेताना फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे सर्व पार्ट्स आपल्याला समजलेले असणं गरजेचं आहे. सुरू करूया आपण पहिल्यांदा प्युबर्टी म्हणजे काय, मेनोपॉज म्हणजे काय याच्या बाबतीमध्ये थोडक्यात माहिती घेऊ आणि मग नंतर पुढे जाऊया मेन्स्ट्रुअल सायकलकडे. लेट अस सी प्युबर्टी. Puberty or sexual maturity in males. Puberty is the age at which the reproductive system becomes functional. ज्या वयामध्ये रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ही फंक्शनल होते, पूर्ण वाढ झालेली असते, तिचं कार्य सुरू करते, त्या एजला प्युबर्टी असं म्हणतात. रिप्रोडक्टिव्ह आपण मागे एकदा याच टॉपिकमध्ये चर्चा केली होती. ज्युवेनाइल फेज आणि रिप्रोडक्टिव्ह फेज अशा दोन फेजेस या प्राण्यांच्या मध्ये, सस्तन प्राण्यांच्या मध्ये पाहायला मिळतात आपल्याला. ज्युवेनाइल फेजमध्ये त्याचे मॅच्युरेशन होत असतं आणि आफ्टर कम्प्लीट मॅच्युरेशन इट स्टार्ट्स रिप्रोड्युसिंग किंवा त्याची रिप्रोडक्शन ही कार्य करायला सुरुवात करते, त्याला आपण रिप्रोडक्टिव्ह फेज. तर ही जी प्युबर्टी फेज आहे, ज्या फेजला रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम फंक्शनल होते, त्याला प्युबर्टी म्हणायचं. आता मेलमध्ये प्युबर्टी जी आहे ती सामान्यपणे 12 ते 15 वर्षानंतर सुरू होते. और प्युबर्टी ऑकर्स ॲट द एज ऑफ 12 to 15 इयर्स. म्हणजे 12 ते 15 वर्षानंतर सामान्यपणे मेलमध्ये आपल्याला मॅच्युरिटी आलेली पाहायला मिळते या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनच्या संदर्भामध्ये. ड्युरिंग विच द सेक्स ऑर्गन बिगिन टू रिप्रोड्यूस गॅमेट्स अँड इट ऑल्सो स्टार्ट्स सिक्रेटिंग द सेक्स हॉर्मोन्स. म्हणजे मेलमध्ये असलेले रिप्रोडक्टिव्ह काय तर ते टेस्टिस आहे आणि हे टेस्टिस जे आहे ते टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन पण सिक्रेट करायला सुरुवात करते. आणि या टेस्टोस्टेरॉनच्या इन्फ्लुएन्समुळे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स मेलमध्ये डेव्हलप होतात. and these secondary sexual characters remains functional throughout the life afterwards. कोणते secondary sexual characters मध्ये आहे तर इकडे या डायग्राम मध्ये बघा, ज्यामध्ये स्किन becomes oiler, त्यानंतर shoulder gets wider and the facial hairs appear, that is mustaches and beard, and the hair in the arms and hairs in the pubis region, pubic and underarm hairs. त्याच पद्धतीने chest, neck and leg muscle becomes bigger and stronger. The reproductive organ, that is what the penis, gets longer and wider and the testis gets larger. So these are the secondary sexual characters which occurs after the puberty. And the sexual maturity occurs in the male. Let us see the female. Female च्या बाबतीमध्ये ही जी sexual maturity आहे, it is occurring at the age of 10 to 14 years. आणि ही जी स्टेज आहे याला मेनार्च असं म्हणतात. मेनार्च, during which the first menstrual cycle begins. आता menstrual cycle काय आहे तर in case of female there are cyclic changes occurring in the body, especially in ovary, uterus. हे जे सायक्लिक चेंजेस आहेत, हे सायक्लिक चेंजेस दर 28 दिवसांनी आपल्याला पाहायला मिळतात. आफ्टर एव्हरी 28 days these cyclic changes occurs in this reproductive system, and that is what called as the menarche or menstrual cycle. These menstrual cyclic changes or menstrual cycle, this menstrual cycle continues up to the menopause, that is what 45 to 50 years of age, and later on it again stops. When it stops, it is called as the menopause. ज्या वेळेला menstrual cycle बंद होतील त्या स्टेजला म्हणतात menopause. मेनार्च पासून मेनोपॉज पर्यंतचा जो पिरियड आहे त्याला रिप्रोडक्टिव्ह एज म्हणायचं. फिमेल मध्ये हा रिप्रोडक्टिव्ह एज साधारणपणे 32 वर्षाच्या कालावधीचा आहे. म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम द 13th age to 45.
13 ते 45 वर्षाचा वय कालावधी, हा जो कालावधी आहे 32 years आहे, called as reproductive age. In this time the female becomes mature or reproductive, and she produces maximum of about 416 eggs. 416 eggs तयार करते. म्हणजे एका वर्षाला 13 eggs अशा प्रकारे 13 multiplied by 32 years means 416 eggs. आठवत असेल तुम्हाला बघा, 40,000 प्रायमॉर्डियल फॉलिकल्स प्युबर्टी नंतर शिल्लक असतात ओव्हरीमध्ये, आणि त्यापैकी या 40,000 प्रायमॉर्डियल फॉलिकल्सचं रूपांतर लाईफभरामध्ये, आयुष्यभरामध्ये, प्रोडक्टिव्ह एजमध्ये, रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये 416 एग्समध्ये हे केलं जातं. त्यापैकी 416 फॉलिकल्स हे वापरले जाऊन त्यापासून 416 एग्स तयार होतात. The female is unable to bear children after menopause. Menopause नंतर प्रेग्नन्सी राहणं अशक्य आहे, कारण त्यावेळेला त्या ठिकाणी एग्स हे तयार होत नाही. फिमेलच्या बाबतीमध्ये मेनस्ट्रुअल सायकल अँड मेनोपॉज, दीज आर ऑल कंट्रोल्ड बाय दी गोनाडोट्रोपिक हॉर्मोन्स. तर कोणकोणते कॅरेक्टर्स यामध्ये पाहायला मिळतात, तर इथे बघा, ही होल बॉडी गेट्स कर्व्हियर, एक त्याला विशिष्ट आकार येतो शरीराला. स्किन गेट्स ऑइलर, ब्रेस्ट स्टार्ट टू डेव्हलप, हेअर अंडर आर्म्स अँड pubic hairs appears or grows. Then hip bones becomes wider. या ठिकाणी असलेले हिप बोन वाईड होतात. वेट गेन ऑन हिप्सच्या ठिकाणी वजन वाढलेले दिसतं आपल्याला, आकार वाढलेला दिसतो. अँड लेग मसल्स गेट्स बिगर अँड स्ट्रॉंगर. So these are the characters appears in the female during sexual maturity. सेक्शुअल मॅच्युरिटीच्या पिरियडमध्ये आपल्याला फिमेलमध्ये या प्रकारचे गुणधर्म हे पाहायला मिळतात, फीचर्स पाहायला मिळतात. So these are all what called as the puberty or sexual maturity, male and female. जर या पुढच्या पार्टकडे आपल्याला बघायचं आहे ते मेन्स्ट्रुअल सायकल. पण मेन्स्ट्रुअल सायकल पाहण्यापूर्वी एक कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे, हे जे काही मेन्स्ट्रुअल सायकल आहे हे प्रायमेट्समध्ये असलेलं फीचर आहे, इन्क्लुडिंग ह्युमन, म्हणजे एप्स ज्याला म्हणतो आपण, गोरिला, चिंपांजी, ओरांगुटान आणि आपण स्वतः मानव, या सगळ्यांच्या मध्ये आपल्याला हे सायक्लिक चेंजेस पाहायला मिळतात. सिरीज ऑफ सायक्लिक चेंजेस ऑकर्स इन द ओव्हरी अँड द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट, मेनली इन द युटेरस. These changes are influenced by the gonadotropin hormones and ovarian hormones. Gonadotropins आणि ovarian hormones या दोन प्रकारच्या हॉर्मोन्स मुळे हे जे काही सायक्लिक चेंजेस आहेत हे कंट्रोल केले जातात किंवा घडून आणले जातात. The cycles are repeated with a periodicity of approximately 28 days. एक मेन्स्ट्रुअल सायकल साधारणपणे 28 दिवसाचं असतं. It varies 2 to 3 days plus minus in according to the person. The middle of each cycle releases an egg which is called as ovulation. 28 दिवसाचं जे वेळ सायकल आहे, सॉरी मेन्स्ट्रुअल सायकल आहे, याच्यामध्ये 14व्या दिवशी हे एग्स रिलीज केले जातात. मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला हे सांगितलं होतं की ग्राफियन फॉलिकल ब्रेक होऊन त्यातनं ओव्हम हा रिलीज केला जातो. ही जी क्रिया आहे त्याला ओव्युलेशन असं म्हणतात. आणि हा जो एग तयार होईल, अल्टरनेटली दिस एग इज फॉर्म्ड फ्रॉम एनी वन ऑफ द टू ओव्हरीज ड्युरिंग ईच सायकल. या वाक्याचा अर्थ काय, तर एका मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये एकाच ओव्हरीकडनं एग रिलीज केला जाईल अल्टरनेटली. एका 28 डेजमध्ये जर उजव्या ओव्हरीने रिलीज केला असेल तर पुढच्या 28 डेजमध्ये डाव्या ओव्हरीकडनं तो रिलीज केला जाईल. Understood? Alternately, this occurs continuously during the reproductive phase or reproductive age. आता हे जे सायक्लिक चेंजेस आहेत आणि जे मेन्स्ट्रुअल सायकल आहे याचे 4 फेजेस आपल्याला पाहायला मिळतात. इट इज डिवाइडेड टू 4 फेजेस. हे जे 28 डेजचं मेन्स्ट्रुअल सायकल आहे याचं 4 फेजेसमध्ये विभाजन आहे. पहिली फेज आहे मेन्स्ट्रुअल फेज, त्यानंतर दुसरी फेज आहे प्रॉलिफरेटिव्ह फेज, थर्ड फेज इज कॉल्ड एज ओव्युलेटरी फेज अँड फोर्थ फेज इज द सेक्रेटरी फेज. अशा 4 फेजेसमध्ये 28 दिवसाचं मेन्स्ट्रुअल सायकल आपल्याला स्टडी करता आहे. आता इथे लक्षात ठेवा मित्रांनो, मुलांनो, की हे जे मेन्स्ट्रुअल सायकल आहे या मेन्स्ट्रुअल सायकलचा स्टडी करत असताना आपल्याला हॉर्मोनचं कंट्रोल बघायचं आहे.
त्याचप्रमाणे युटेरसमध्ये होणारे बदल बघायचे आणि ओव्हरीमध्ये होणारे बदल बघायचे. या 3 ठिकाणी आपल्याला हे बदल बघायचे आहेत. मग पुढच्या स्लाइडमध्ये जे ग्राफ तुम्हाला बघायला आहे, या ग्राफमध्ये आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी होणारे बदल पाहायला मिळतील. बघा इथे हे पहिला बदल जो आहे तो युटेरसमधला, बघा युटेरसमधला हा स्क्वेअर युटेरसमधला बदल दाखवेल. त्यानंतर हॉर्मोन लेवल दाखवेल, ओव्हेरियन हॉर्मोनचे. नंतर ओव्हरीमध्ये काय बदल होतो तो इथे या रकान्यामध्ये बघायला मिळेल. आणि मग गोनॅडोट्रॉपिक हॉर्मोन जे आहेत, म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनने सिक्रेट केलेले हॉर्मोन, त्या हॉर्मोनची लेवल कशी आहे ती या वरच्या रकान्यात बघायला मिळेल. आणि मग ह्या फेजेस इथे दाखवले आहेत. तर ही पहिली फेज आहे मेन्सेस किंवा मेन्स्ट्रुअल फेज, दुसरी फेज आहे प्रॉलिफरेटिव्ह फेज, आणि तिसरी फेज ही 14व्या दिवशी असली या ठिकाणी, त्याला म्हणायचं ओव्ह्युलरी फेज. अँड फोर्थ फेज इज द सिक्रेटरी फेज, या ठिकाणी असलेली ही सिक्रेटरी फेज आहे. तर मेन्सेस ऑर मेन्स्ट्रुअल फेज, प्रॉलिफरेटिव्ह फेज, नंतर ही ओव्ह्युलरी फेज 14th दाखवलेली, आणि ही सिक्रेटरी फेज. या पद्धतीने 4 फेज आपल्याला इथे लक्षात घ्यायचे आहेत. तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी हे जे युटेराइन वॉल आहे, ते युटेराइन वॉल मेन्सेसमध्ये त्याची जी थिकनेस आहे, ही थिकनेस इथे खाली झालेली दिसते, बघा कमी झालेली दिसते. इट गोज टू मिनिमम लेवल, कमीत कमी लेवल आपली इथे मेन्सेसमध्ये युटेराइन वॉलची जी थिकनेस आहे ती आपल्याला कमी झालेली दिसते. आणि ड्युरिंग दिस मेन्स्ट्रुअल फेज अबाउट 45 to 100 ml ऑफ ब्लड लॉस ऑकर्स. या मेन्स्ट्रुअल फेजमध्ये किंवा मेन्सेसमध्ये 45 ते 100 मिली ब्लड हे 5 दिवसाच्या कालावधीमध्ये शरीरातून बाहेर टाकलं जातं. कारण याच्यावर काय असतं, दिस पर्टिक्युलर ब्लड इज कन्सिस्टिंग ऑफ एंडोमेट्रियम ऑफ युटेरस, ब्रोकन एंडोमेट्रियम, डेड सेल्स, त्यामध्ये कॉर्पस अल्बिकन्स असेल, ब्लड असेल, टिश्यू फ्लुइड असेल, म्युकस असेल, एंडोमेट्रियल लाइनिंग असेल, त्याचप्रमाणे अनफर्टिलाइज्ड oocyte असेल. इट इज ऑल डिस्चार्ज थ्रू द वजाइना. So this is the first phase, and during this phase the thickness of the endometrium becomes 1 millimeter thick. 1 millimeter thick एवढाच फक्त एंडोमेट्रियम आपल्याला आठवतं ना मुलांना तुम्हाला. युटेरसचे जे वॉल आहे त्याच्यामध्ये 3 लेयर्स आहेत. त्यातला एंडोमेट्रियम, मायोमेट्रियम आणि पेरिमेट्रियम असे 3 लेयर्स आहेत. त्यातला एंडोमेट्रियम जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. मी त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं की तो प्रेग्नन्सी मेंटेन करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ओके, सो दिस इज द फर्स्ट फेज, मेन्स्ट्रुअल फेज. त्यानंतरची दुसरी फेज आपल्याला बघायची आहे ती आहे प्रॉलिफरेटिव्ह फेज. आता प्रॉलिफरेटिव्ह फेज बघण्यापूर्वी आपल्याला या मेन्स्ट्रुअल फेजमध्ये हॉर्मोनची लेवल जी आहे ती बघितली पाहिजे. ते इस्ट्रोजन जे हॉर्मोन आहे, प्रोजेस्टेरॉन जे हॉर्मोन आहे, त्याची लेवल अत्यंत मिनिमम आहे, कमीत कमी आहे. पहा इकडे जाऊन पुढे जाऊन ती वाढलेली आहे ओव्ह्युलेशनच्या वेळेला. पण मेन्स्ट्रुअल फेजमध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन ही जी ब्राऊन लाईन दिसते आणि ही ब्लू लाईन आहे, या दोन्ही लाईन जर तुम्ही पाहिलं तर या कमीत कमी लेवलला आपल्याला पाहायला मिळतात. इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन लेवल इज टू ए मिनिमम लेवल. नंतर इकडे ओव्हेरियन सायकलमध्ये कुठल्याही प्रकारचं मॅच्युअर फॉलिकल तुम्हाला दिसत नाही. हे प्रायमॉर्डियल सेल दिसतात इथे, ठीक आहे. प्रायमॉर्डियल फॉलिकल्स आहेत आणि त्याचं डेव्हलपमेंट सुरू होणाऱ्यानंतर इथे कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंट नाही. आता गोनॅडोट्रॉपिक हॉर्मोनची लेवल काय आहे, तर ही जी पिच्युटरी ग्रंथी आहे आपली, ही पिच्युटरी ग्रंथी 2 महत्त्वाचे हॉर्मोन सिक्रेट करते. त्यातलं पहिलं हॉर्मोन आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि दुसरं आहे लुटिनायझिंग हार्मोन, LH. हे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन हे कोण सिक्रेट करतं, तर पिच्युटरी ग्रंथी. तर हे 2 हॉर्मोन्स अत्यंत महत्त्वाचे आहे मेन्स्ट्रुअल फिमेलच्या लाईफच्या दृष्टिकोनातून रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये. तर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन याचा अर्थ काय, फॉलिकलला स्टिम्युलेशन करणारं हॉर्मोन, ग्रोथ सुरू करायला. तर हे सुद्धा इथे मिनिमम लेवल आहे बघा. त्याचप्रमाणे लुटिनायझिंग हॉर्मोन देखील कमीत कमी लेवलला आपल्याला पाहायला मिळते ड्युरिंग दिस मेन्सेस फेज. आता असं आपण जर इथे काढलं, हे असं बेरीज मारली तर इथून एवढा आपल्याला भाग इथे पाहायला मिळेल. 4 ठिकाणचे बदल आपल्याला या मेन्स्ट्रुअल फेजमध्ये लक्षात घेता येतील. एक युटेरस मधला बदल, दुसरा ओव्हेरियन हॉर्मोनची लेवल म्हणजे ओव्हेरियन सिक्रेट केलेलं हॉर्मोनची लेवल, त्यानंतर ओव्हेरियन सायकल म्हणजे ओव्हरीमध्ये होणारे बदल आहेत प्रत्यक्षामध्ये, आणि पिच्युटरी ग्रंथीने सिक्रेट केलेलं फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि लुटिनायझिंग हार्मोन याच्यातला कॉन्सन्ट्रेशन ब्लड मधलं. हे कॉन्सन्ट्रेशन कुठे बघायचं आहे, ब्लड सिरममध्ये.
इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन हे सुद्धा ब्लड मध्ये असलेले हॉर्मोन आहे, कारण हॉर्मोन्स आर सिक्रेटेड इनटू द ब्लड आणि त्या ब्लड मध्ये त्याची किती कॉन्सन्ट्रेशन आहे हे तिथं मेजर करून आपल्या पुढे इथे मांडलेलं आहे. तर या पद्धतीने आपल्या मेन्स्ट्रुअल फेज मध्ये 4 ठिकाणी अशा प्रकारचे बदल पाहायला मिळतात. आता दुसरी फेज आहे ती आहे प्रॉलिफरेटिव्ह फेज. तर ही जी प्रॉलिफरेटिव्ह फेज आहे, इट स्टार्ट्स ॲट द एंड ऑफ मेन्स्ट्रुएशन अँड रिलीज ऑफ ओव्हम आणि एंड ऑफ मेन्स्ट्रुएशन या दोघांच्या मधला जो पिरियड आहे, म्हणजेच काय, साधारणपणे 5 ते 7 दिवसापासून स्टार्ट होऊन 14व्या दिवसापर्यंत मेन्स्ट्रुअल सायकल. तर मेन्स्ट्रुअल सायकलची सुरुवात कुठनं हे लक्षात घ्या नीट. मेन्स्ट्रुअल सायकल बिगिन्स ऑन द डे ऑफ सिक्रेशन ऑफ मेन्स्ट्रुअल फ्लो. ज्या दिवशी मेन्स्ट्रुअल फ्लो स्टार्ट होईल वजायनल ओपनिंग मार्फत किंवा वजायना मार्फत बाहेर टाकला जाईल, that is the first day of menses or menstrual cycle. Now this first phase lasts for about 4 to 5 days. Menses जे आहे, menstrual phase जे आहे ही 5 दिवसापर्यंत चालते, जास्तीत जास्त 7 दिवसापर्यंत. So from 5 to 7 days to 14th day हा जो कालावधी आहे याला म्हणतात proliferative phase. एकदा का ही सगळी तयारी केलेली आहे प्रेग्नन्सी करता, ही सगळी वेस्ट गेली, सगळी स्वच्छ केली की मग पुन्हा एकदा नव्यानं 5व्या ते 7व्या दिवसापासून शरीर हे प्रेग्नन्सीसाठी रेडी करायला तयारी केली जाते. मग इथे बघा तुम्हाला युटेरस मध्ये हा जो दाखवलाय ना, हा युटेरसचा वॉल आहे बरं का, एंडोमेट्रियम आहे. हा इथे आपल्याला पुन्हा एकदा वाढायला लागलेलं दिसतोय, थिक व्हायला लागलेलं दिसतोय, मॅच्युरेशन व्हायला लागलेलं दिसतंय आपल्याला. त्याचबरोबरीने इकडे ओव्हॅरियन हॉर्मोन्स मध्ये इस्ट्रोजनची लेवल ही हायेस्ट लेवलला दिसते इथे. त्याचप्रमाणे प्रोजेस्टेरॉन मात्र स्टेबल आहे, खालच्याच लेवल आहे, कमी आहे, पण इस्ट्रोजनची लेवल ही वाढलेली आहे. आता हे इस्ट्रोजन आणि हा ल्युटिनायझिंग हॉर्मोन जो आहे ना, या ठिकाणी हे कॉर्पस ल्युटियम तयार करेपर्यंत उपयोगाचा आहे. म्हणजे काय, ओव्हॅरियन सायकल मधल्या ह्या ज्या काही प्रायमोर्डियल फॉलिकल्स आहे याचं मॅच्युरेशन सुरू होतं आणि ग्राफियन फॉलिकल तयार होतं. या प्रॉलिफरेटिव्ह फेज मध्ये ग्राफियन फॉलिकलचं मॅच्युरेशन पर्यंतची फेज पूर्ण होते बघा. मेन्सेस मध्ये कुठलंही डेव्हलपमेंट नाही आहे, परंतु मेन्सेस संपल्याबरोबर हे जे काही ओव्हॅरियन फॉलिकल्स आहेत हे मॅच्युअर व्हायला सुरुवात होते आणि या ठिकाणी ग्राफियन फॉलिकल हे पूर्णपणे तयार झालेले दिसतं. आता इथे लुटिनायझिंग हॉर्मोनची लेवल वरती गेलेली दिसते, पण दिस लेवल इज हायेस्ट ड्युरिंग दी ओव्युलेशन. ज्या दिवशी ओव्युलेशन घडेल त्याच दिवशी लुटिनायझिंग हॉर्मोनची लेवल ब्लड सिरम मध्ये आपल्याला हायेस्ट पाहायला मिळते. तर या पद्धतीने युटेरस मध्ये आपल्याला मॅच्युरेशन ऑफ एंडोमेट्रियम ऑकर्स ड्युरिंग दी proliferation phase. So this is extending from 5th to 13th day of menstrual cycle. एक पिन पॉइंटिंग असं जर म्हणायचं ठरलं तर 5th to 13th day of menstrual cycle, this is the phase of proliferation किंवा फॉलिक्युलर फेज म्हणता येईल किंवा पोस्ट मेन्स्ट्रुअल फेज असं म्हणता येईल आपल्याला. तर या पद्धतीने आपल्याला ही सेकंड फेज इथे लक्षात घेता येईल. या फेज मध्ये हॉर्मोनचा बॅलन्स जो आहे त्यामध्ये सगळ्यात जास्ती प्रमाणात हॉर्मोनचं सिक्रेशन वाढलेली दिसते आपल्याला. स्लोली इन्क्रीजिंग हॉर्मोन सिक्रेशन, दॅट इज व्हॉट इस्ट्रोजन. इट इज सिक्रेटेड बाय द ओव्हरी इटसेल्फ. ओव्हरीकडनंच हे हॉर्मोन इथे सिक्रेट झालेले दिसतं. त्यानंतरची थर्ड फेज आहे ओव्ह्युलेटरी फेज. तर ओव्ह्युलेटरी फेज ही सगळ्यात शॉर्टेस्ट फेज आहे मेन्स्ट्रुअल सायकल मधली, कारण ही फेज जी आहे ही 14व्या दिवशी आपल्याला मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये झालेली पाहायला मिळते. ऑन द 14th day of menstrual cycle, during which the luteinizing hormone is in a highest concentration. Similarly, FSH also is little bit increased, and the estrogen is also at the highest level, and progesterone is slowly increasing. Understood? So this is what the ovulatory phase. During this ovulatory phase, here it is shown that the Graafian follicle ruptures and the ovum is released. The last phase is a secretory phase, and it is the longest phase in the menstrual cycle. It lasts from 15th day to 28th day of the cycle. 14 दिवसाचं हे जी मोठी सगळ्यात फेज आहे त्याला सिक्रेटरी फेज असं म्हटलेलं किंवा लुटियल फेज असं म्हटलेलं आहे.
तर हे लुटिनायझिंग हॉर्मोन जे आहे, हे लुटिनायझिंग हॉर्मोन या कॉर्पस लुटियमचं फॉर्मेशन तयार करतो. हा ओव्हम रिलीज झाला की हे बाकीचं जे राहिलेलं फॉलिकल आहे याचं रूपांतर या कॉर्पस लुटियम मध्ये केलं जातं. तर कॉर्पस लुटियम रेडी आहे प्रोजेस्टेरॉन सिक्रेट करायला, आणि म्हणून इथे हे ब्लू लाईन प्रोजेस्टेरॉनचं जे लेवल आहे हे आपल्याला सीरम मध्ये वाढलेली दिसते. हायेस्ट प्रोजेस्टेरॉन लेवल आहे कॉर्पस लुटियममध्येच प्रोजेस्टेरॉन सिक्रेट होतं. इथे हा वेट करतो, इट इज स्टील वेटिंग अँड सिक्रेटिंग प्रोजेस्टेरॉन. But if suppose the ovum is not fertilized, this corpus luteum gets degenerated into the corpus albicans. या ठिकाणी हे रूपांतर कॉर्पस अल्बिकन्स मध्ये झालेलं पाहायला मिळतं. During this whole period, the endometrium undergoes the development. Endometrium ची जी थिकनेस आहे ती जवळजवळ 3 मिलीमीटर इतकी वाढलेली असते आणि पूर्ण वॉस्क्युलर झालेला असतो. हे रेड जे दाखवले हे ब्लड वेसल्स आहे आणि लिम्फॅटिक्स आहे. अशा प्रकारे हा जो एंडोमेट्रियल वॉल आहे पूर्णपणे मॅच्युअर झालेला दिसतो, पूर्ण वाढ झालेली आपल्याला दिसते सिक्रेटरी फेजमध्ये. तर अशा प्रकारची ही चौथी फेज आहे आणि या चौथ्या फेजमध्ये आपल्याला हे बदल इथे लक्षात घेता येईल. आता एक एक बघूया आपण या ठिकाणी. हे या ग्राफमध्ये तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, पण एक एक फेज आपण इथे पुढच्या स्लाइडमध्ये बघूया. ही पहिली फेज आहे मेन्सेस फेज. तुम्हाला सांगितलं ॲव्हरेज 5 डेजची फेज आहे. अँड मेन्सेस ऑर लॉस ऑफ ब्लड टेक्स प्लेस अबाउट 45 to 100 ml ऑफ ब्लड इज पास्ट. हा जो ॲरो दाखवलेला आहे, ॲरोमध्ये आपल्याला ही मेन्सेस फेज दिसते. इथे सडन रिग्रेस दिसतोय आपल्याला एंडोमेट्रियम. हे जे एंडोमेट्रियल वॉल आहे युटेराइन सायकलमधला, युटेरसमधला, हे रप्चर झालेलं दिसतंय आणि याचा थिकनेस 1 मिलीमीटर एवढं झालेलं दिसतं. एस्ट्रोजन लेवल, प्रोजेस्टेरॉन लेवल हे खालच्या लेवलला आहे अगदी, म्हणजे ब्लडमध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन एकदम कमी आहे. FSH आणि LH सुद्धा कमी आहे आणि याच्यामुळे काय होतंय की प्रोस्टॅग्लॅन्डिन जे आहे ते रिलीज केलेले आहे, दॅट डिक्रीजेस ड्यू टू डिक्रीज्ड लेवल ऑफ दी प्रोजेस्टेरॉन आणि एस्ट्रोजन. त्यामुळे प्रोस्टॅग्लॅन्डिन्स हे रिलीज झालेले दिसतात. हे हॉर्मोन्स आहेत की ज्याच्यामुळे हे सगळे बदल आपल्याला पाहायला मिळतात. एंडोमेट्रियम थिकनेस हा जो आपल्याला 1 मिलीमीटर दिसतो. आता ॲक्च्युली याला काय म्हटलेलं माहिती आहे का, ही जी फेज आहे मिनिस्ट्रियल फेज, याला फ्युनरल ऑफ अनफर्टिलाइज्ड एग असं म्हटलेलं आहे. अनफर्टिलाइज्ड एगला वाटी लावणे असं त्याला म्हणतात. कारण प्रत्येक वेळेला जो एग रिलीज होईल या मिनिस्ट्रियल रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये, जेवढे काही एग्स तयार होतील प्रत्येक मिनिस्ट्रियल सायकलच्या दरम्यान, हे सगळे एग फर्टिलाइज होतीलच असं नाही. आपल्याकडे मर्यादा आहे प्रेग्नन्सीला. 1 or 2 pregnancies are facilitated or welcomed, but remaining all the eggs formed during the menstrual cycle gets lost. आणि मग अशा प्रकारचे जे अनफर्टिलाइज एग आहे त्याचं आपल्याला विल्हेवाट लावली पाहिजे, म्हणून याला फ्युनरल ऑफ अनफर्टिलाइज्ड एग असं म्हटलं. आणि दिस ऑकर्स ड्युरिंग दी मिनिस्ट्रियल फेज. या मिनिस्ट्रियल फेजमध्ये आपल्याला ते पाहायला मिळतं. During these 5 days, many primordial follicles develop into primary and few of them into secondary follicles and under the effect of the follicle stimulating hormone. हे जे हॉर्मोन आहे हे पिट्युटरी ग्रंथी सिक्रेट करते फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. त्या नावामध्ये अर्थ आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. अंडरस्टूड. तर फॉलिकलची डेव्हलपमेंट थोडीशी सुरुवात झालेली आपल्याला दिसते. However, this blood does not clot due to presence of fibrinolysin. फायब्रिनोलायसिनमुळे हे ब्लड क्लॉट झालेलं आपल्याला बघायला मिळत नाही. तर ही पहिली फेज आपण पाहिली. त्यानंतरची दुसरी फेज बघूया. सेकंड फेज इज प्रॉलिफरेटिव्ह फेज. या फेजमध्ये देखील तुम्हाला 5 ते 13 दिवसामध्ये होणारे बदल इथे पाहायला मिळतील. मिनिस्ट्रियल 28 दिवसाच्या मिनिस्ट्रियल सायकलमध्ये 5th to 13th डे ऑफ द सायकल हा जो ड्युरेशन आहे याला म्हणतात प्रॉलिफरेटिव्ह फेज. दिस इज व्हॉट इज प्रॉलिफरेटिव्ह. इथे हा ॲरो दाखवलाय बघा, ब्लू ॲरो. याच्यामध्ये हे प्रॉलिफरेशन दिसते आपल्याला. हा जो एंडोमेट्रियम म्हणजे इथं जायचं आपल्याला, हे एक युटेराइन सायकल, हे ओव्हेरियन हॉर्मोन, नंतर चेंजेस इन ओव्हरी आणि हे गोनेट्रॉपिक हॉर्मोन्स FSH आणि LH. याच्यामध्ये काय काय बदल होते आपल्या इथे लक्षात घ्यायचे. तर पहिला बदल आपण इथे एंडोमेट्रियममध्ये लक्षात घेतला तर हे जे काही एंडोमेट्रियल वॉल आहे हे पुन्हा रिपेअर व्हायला लागतं आणि ग्रोथ व्हायला लागतं. इट बिगेन्स टू रिजनरेट under the effect of gradually increasing quantity of estrogen, and regeneration involves the formation of endothelial cells. Endometrial and uterine glands and network of blood vessels also rises or develops in them, and the endometrial thickness becomes 3 to 5 mm. 3 ते 5 mm एवढं त्याचा थिकनेस आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर इकडे
ओव्हेरियन फॉलिकलच्या बाबतीमध्ये इथे ग्राफियन फॉलिकल मॅच्युअर झालेलं दिसते बघा. इथे हेअर इज अ ग्राफियन फॉलिकल मॅच्युअर. जसं इथे आपण दाखवलं हे युटेराइन मेम्ब्रेन रिपेअर झालेलं आहे, त्याची व्यवस्थित वाढ झालेली आहे. त्याच पद्धतीने इथे ग्राफियन फॉलिकल मॅच्युअर झालेलं आहे. एफएसएच आणि एलएचची लेवल इथे मात्र आपल्याला नॉर्मल डाऊन लेवलला पाहायला मिळते सीरममध्ये, आणि त्याच्यामुळे हे प्रोस्टॅग्लॅन्डिन जे आहे ते आपल्याला वाढलेलं दिसतं. तर हे प्रॉलिफरेशन जे आहे, प्रॉलिफरेशन इज इन्फ्लुएन्स बाय दी GnRH विच स्टिम्युलेट द रिलीज ऑफ FSH. तर इथे हे फीडबॅक मेकॅनिझम आहे, त्याच्या मार्फत या ठिकाणी FSHचं रिलीज होतं, आणि मग इथे आपल्याला FSHमुळे हा ग्राफियन फॉलिकल मॅच्युअर झालेला दिसतो. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन शब्दचा अर्थ आहे पहा. फॉलिकल म्हणजे काय, ग्राफियन फॉलिकलला स्टिम्युलेट करायचं आणि त्याचं मॅच्युरेशन घडून आणायचं. तर ही क्रिया आपल्याला या ठिकाणी प्रॉलिफरेटिव्ह फेजमध्ये लक्षात घेता येईल किंवा आपल्याला बघता येईल. पुढची फेज आहे ओव्युलेटरी फेज. इट इज अ शॉर्टेज फेज ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल अँड इट इन्व्हॉल्व्स द रप्चरिंग ऑफ द मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल अँड रिलीज ऑफ द ओव्हम. ही महत्त्वाची इव्हेंट आहे. या वेळेला इथे आपल्याला हा जो आहे हा ओव्हम इथे रिलीज झालेला दिसतो. इथे हा एंडोमेट्रियम रेडी आहे, आता ह्याचं मॅच्युरेशन सुरू आहे. एंडोमेट्रियल वॉल हा व्यवस्थित फ्लेशी झालेला आहे, वस्क्युलर झालेला आहे, लॅक्टियल त्यामध्ये वाढलेले आहेत आणि रिपेअर झालेला आहे. हा आता रेडी आहे या ओव्हमला इम्प्लांट करण्यासाठी फर्टिलायझेशन झाल्यानंतर. याच वेळेला इथे या हॉर्मोनची लेवल जी आहे, FSH हॉर्मोन आणि लुटिनायझिंग हॉर्मोन, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन आणि लुटिनायझिंग हॉर्मोन, या दोन्ही हॉर्मोनची लेवल आपल्याला हायेस्ट लेवलला पाहायला मिळते. Usually this occurs on the 14th day of menstrual cycle. Ovulation may be accompanied by a mild or severe pains in lower abdomen, and here endometrium continues to grow. तर अशा प्रकारची ही थर्ड फेज आहे, ओव्युलेटरी फेज. अँड द लास्ट फेज इज अ सिक्रेटरी फेज. 28 days मध्ये उर्वरित 14 दिवस जे आहे ही एकमेव चौथी फेज आहे, त्याला म्हणतात सिक्रेटरी फेज. इट इज अ लॉंगेस्ट फेज लास्टिंग फॉर 14 days. तर इथे हा ॲरो जो दिसतो याच्यामध्ये आपल्याला हा जो एंडोमेट्रियम आहे वेल ग्रोन आहे, इट इज अवेटिंग फॉर द एम्ब्रिओ. हा वाट पाहतोय, जर एम्ब्रिओ जायगोट तयार झाला तर त्याला इम्प्लांट करायला, त्याचं रूपांतर एम्ब्रिओमध्ये करून त्याला नरिशमेंट करण्यासाठी एंडोमेट्रियम वाट पाहतो. सो इन आवर वर्ड्स वी कॅन से दॅट द एंडोमेट्रियम इज रेडी, इट इज वेल डेव्हलप्ड. त्यानंतर कॉर्पस लुटियम जो आहे तो कॉर्पस लुटियम हा प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन सिक्रेट करतो. बघा इथे कॉर्पस लुटियम आहे, प्रोजेस्टेरॉन सिक्रेट करायला सुरुवात करतोय. इथे याच ठिकाणी ओव्युलेशन झाल्याबरोबर लगेच प्रोजेस्टेरॉन इथे सिक्रेट झालेले आहे. आणि हे जे फॉलिकल आणि लुटिनायझिंग हॉर्मोनमध्ये हे मात्र इथे खालच्या लेवलला आहे, अगदी मिनिमम लेवलला ब्लड सिरममध्ये पाहायला मिळतात. इथे हे जे दोन्ही आहेत इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे हायेस्ट लेवल आहे, म्हणून त्याला नाव दिले सिक्रेटरी फेज. हे जे हॉर्मोन्स आहेत ते मोठ्या प्रमाणात सिक्रेट केलेले आहेत. ओव्हेरियन हॉर्मोन्स म्हणजे ओव्हरीनं सिक्रेट केलेले हॉर्मोन इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे हायेस्ट लेवलला पाहायला मिळतात. पण त्याचबरोबर इकडे गोनॅडोट्रॉपिक हॉर्मोन जे आहेत म्हणजे पिट्युटरीने सिक्रेट केलेले हॉर्मोन जे आहेत ते अगदी कमीत कमी लेवलला पाहायला मिळतात. इफ नो फर्टिलायझेशन कॉर्पस लुटियम फॉर्म दी कॉर्पस अल्बिकन्स. तुम्हाला मागे सांगितलं की मी हे जे कॉर्पस लुटियम जे आहे हे रेडी आहे. जर का फर्टिलायझेशन याचं झालं नाही स्पर्म बरोबर तर हे कॉर्पस लुटियम या कॉर्पस अल्बिकन्समध्ये रूपांतरित होतात. आणि जर का ओव्हम फर्टिलाइज झाला, इफ ओव्हम इज फर्टिलाइज द एम्ब्रियो इज इम्प्लांटेड ॲज कॉर्पस लुटियम पर्सिस्ट अँड इट हॅज अ इम्पॉर्टंट रोल. तर ह्युमन कोरियानिक गोनॅडोट्रॉपिन हे जे हॉर्मोन आहे हे मॅटर्नल ब्लडमध्ये पाहायला मिळतं आणि इट इज द इंडिकेटर ऑफ दी प्रेग्नन्सी. जे किट मिळतात प्रेग्नन्सी टेस्ट करण्यासाठी युरिनमध्ये अशा प्रकारचं जर हॉर्मोन पाहायला मिळालं, ते टेस्ट पॉझिटिव्ह आली तर त्याला ह्युमन कोरियानोट्रॉपिक हॉर्मोन ज्याला म्हणतात, तर त्या हॉर्मोनचं प्रेझेन्स हे प्रेग्नन्सी इंडिकेट करते. आणि जर नसेल तर ते हॉर्मोन त्यामध्ये पाहायला मिळणार नाही. इफ नो फर्टिलायझेशन नेक्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल बिगिन्स. तर या पद्धतीने ही सिक्रेटरी फेज आपल्याला इथे लक्षात घेता येईल. दीज आर ऑल चेंजेस. तर पहिल्यांदा आपल्याला ह्या चेंज युटरसमधला बघायचा, दुसरा चेंज आपल्याला या ओव्हरीने सिक्रेट केलेल्या हॉर्मोनचा बघायचा, तिसरा चेंज आपल्याला या ओव्हरीमध्ये होणाऱ्या या फॉलिकल्समध्ये बदलाचा बघायचा, आणि चौथा चेंज आपल्याला या गोनॅडोट्रॉपिक हॉर्मोनचा बघायचा. या पद्धतीने तुम्ही गेले तर मेन्स्ट्रुअल सायकल तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित येणार. आणि त्यामुळे हे मेन्स्ट्रुअल सायकल अगदी व्यवस्थित समजावून घ्या.
आणि या मेनेस्ट्रल सायकलमुळेच आम्हा सगळ्यांची निर्मिती झालेली हे विसरू नका. कारण ओव्युलेशन झालं, एग आला, त्या ठिकाणी एग रिलीज झाला, वडिलांच्याकडनं स्पर्म आला, त्याचं फर्टिलायझेशन झालं आणि मग त्याला या युटेरसमध्ये इम्प्लांट केलं आणि मग आपली वाढ झाली आईच्या युटेरसमध्ये आणि मग आपला बर्थ झालेला आहे. आणि म्हणून ही आपल्या लाईफमधली एक महत्त्वाची इव्हेंट इथे लक्षात घ्या. मेनेस्ट्रल सायकल जरी फिमेलमध्ये घडत असलं तरी जो म्हणून जीव, मानवी जीव जन्माला येतो तो या सगळ्या सायक्लिक चेंजेसमुळे निर्माण होतो, हे विसरता कामा नये. तर अशा पद्धतीने हा मेनेस्ट्रल सायकल जे आहे ते लक्षात घ्या. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गॅमेटोजेनेसिस बघणार आहोत. गॅमेट्स कसे तयार होतात, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट. तर स्पर्म आणि ओव्हम हा कसा तयार होतो, प्रत्यक्षात पेशीमध्ये काय बदल होतो, कशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे त्याचं, ते आपण पुढच्या वेळेला बघणार आहोत. तर तुर्तास आपण इथे थांबणार आहोत या व्हिडिओमध्ये. मला वाटतं तुम्हाला या व्हिडिओचा नक्की उपयोग होईल. वारंवार वाचा, सबस्क्राईब करा, लाईक करा, म्हणजे मला प्रोत्साहन मिळेल, अधिकाधिक चांगला व्हिडिओ मला करता येईल, अधिकाधिक संवाद तुमच्याशी साधून तुम्हाला हे समजून देता येईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.